माझा बॉस माझ्यावरती बाळासाहेब माझे बॉस होते. उद्धव ठाकरे माझ्यावर बॉस होते. ते 1995 पासूनच माझ्यावर खुश आहेत. त्यांना नव्याने खुश करायची काही गरज नाही. मी 5व्यांदा आमदार झालोय म्हणजे ते माझ्यापासून कधीपासून खुश आहेत. त्यांना नव्याने काय मला खुश करायची गरज नाही. मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याच्या कामगिरीवरती माझा बॉस खुश असणं याच्यात काही गैर नाहीये. त्याच्यासाठी मला वेगळं काय करायची गरज नाही. आणि मी काय पक्ष बदलून बदलून नवीन नवीन बॉस शोधलेले नाही आहेत की ज्यांना मला प्रत्येक वेळेला खुश करायचंय. मी माझ्या बॉसला अगोदरच खुश केलेले. मला असं वाटतं की अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं. ज्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकार आपलं अर्थसंकल्प मांडतं आणि अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला काय देणार आणि महाराष्ट्राच्या जनतेकडनं काय घेणार हे साधारण मांडायचं असतं या अर्थसंकल्पामध्ये. परंतु आपण बघताय की अर्थसंकल्प मांडल्यानंतर या सरकारने अर्थसंकल्पावरती कधीच चर्चा केलेली नाहीये. अर्थसंकल्पामध्ये आम्ही काय देऊ, लोकांना कुठल्या सवलती देऊ, लोकांना कुठल्या सुविधा देऊ, लोकांचा कर किती असेल, खरं म्हणजे अर्थसंकल्पामध्ये जमा आणि खर्च याचा साधारण ठोकताळा मांडला जातो, ताळेबंद मांडला जातो. पण हा ताळेबंद कशासाठी आहे याच्यावर चर्चा होते. प्रत्येक खात्यावरती प्रत्येक खात्याला आम्ही कसं सांभाळणार आहोत, प्रत्येक खात्याला आम्ही कसे पैसे देणार आहोत आणि प्रत्येक खात्याकडनं आम्हाला काय अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये काय परिणाम होईल हे साधारण अर्थसंकल्प अधिवेशनात अपेक्षित असतात. आपण पूर्ण अधिवेशन बघितलं. या अधिवेशनामध्ये फक्त आरोप प्रत्यारोप प्रत्यारोप आरोप हेच फक्त घडवून आणलं गेलं, जेणेकरून सरकारचं अपयश पूर्णपणे लपलं पाहिजे. जे महत्वाचे प्रश्न आहेत, सरकारचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, याच्या बाबतीत कुठलीही नवीन घोषणा या अर्थसंकल्पात झाली नाही. या अर्थसंकल्पात अपेक्षित होतं की कर्जमुक्ती होईल, शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळेल, मुंबईसाठी काहीतरी अजून नवीन मिळेल. परंतु आपण बघताय की हे पूर्ण अर्थसंकल्प फक्त आरोप करण्यामध्ये, आरोप करायला लावणाऱ्यांमध्ये आणि त्याची उत्तरं घेण्यामध्ये याच्यात सगळा हा वेळ गेलेला आहे. मला असं वाटतं की सरकारने स्वतःचं अपयश लपवण्यासाठी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अशा दिशेला मिळवलं की ज्याच्यावरती महत्वाच्या प्रश्नांवरचं लोकांचं लक्ष उडालं.